जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील पालिके अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या वाढीव दरासंदर्भात पालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांसह नेत्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नगराध्यक्षांचा सदस्यांवर व पालिका प्रशासनावर आक्षेप घेतला असून नंदुरबार प्रमाणेच नाशिक येथे देखील जलतरण तलाव असून त्या ठिकाणी देखील अशा पद्धतीचे आकारणी करण्यात येत नसून नंदुरबारच्या जलतरण तलावालाच का एवढ्या मोठ्या प्रमाणात आकारणी होते याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले असता त्यावर नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पालिकेच्या विरोधी पक्षातील सदस्यांना त्यांनी चोख उत्तर दिले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। लोकप्रतिनिधीने सांगितलं म्हणजे 100% खरं असतं असं नाहीये। जे रेट आहेत ते रेट बी पहिले नगरपालिकेने ठरवले होते, पण त्याच्याप्रमाणे त्या माणसाने फ्रॉड केला। ज्याने नगरपालिकेचं स्विमिंग पूल चालवलं होतं त्या माणसाने नंदुरबार नगरपालिकेला एक पै भरली नाही। नंदुरबार नगरपालिकेचं दुर्दैवानं 3 वर्ष प्रशासकाचं राज्य होतं आणि प्रशासक झोपलेला होता, म्हणून लाईट बिल बी नंदुरबार नगरपालिका भरत होती आणि त्या माणसाने सगळे पैसे घेऊन इथून पळून गेला। आज त्याच्यावर वसुली करण्यासंदर्भात निर्णय नगरपालिकेने घेतलाय। याने आम्हाला पत्र दिलेलं आहे, त्याचं पत्र आमच्याकडे होतं, आम्ही त्याला मान्यता देणार आहोत काय रेटने पैसे घ्यायचे आणि काय नाही। त्याने सगळं सुधरवलंय। त्याने नंदुरबार नगरपालिकेला 1 रुपया जर उत्पन्न मिळालं तर 28 पैसे नगरपालिकेला देणार असंच करारनामा त्याचा आम्ही मंजूर केला आहे। त्याच्यामुळे त्याला काय त्याने मान्यता मागण्यासाठी आमच्याकडे दिलेलं होतं आणि आम्ही 100% देणार आहोत त्याला। याच्या पुढे 50,000 रुपये रेट होता दिवसाला, तो 100च्या घरात जाईल, 80 रुपये होईल बहुतेक, कारण शेवटी तुम्हाला फॅसिलिटीज बी पाहिजे, पाणी बी शुद्ध पाहिजे आणि परत तुम्ही म्हणणार की आम्ही पैसे नाही देणार, तर विरोधी पक्ष नेत्याला काही झेपायला जायचं नाहीये तिथं। पण एकंदरीत लोकांना चांगलं पाणीने हे मिळायला पाहिजे, तर 80 रुपये बहुतेक त्याला आम्ही मान्यता देणार आहोत 50च्या ऐवजी। त्याच्यावर जीएसटी लागतो, अजून प्रत्येक गोष्टीवर जीएसटी आहे, तर ते 100च्या घरात पडेल असं मला वाटतं।